तो अखिल एक सिनेमॅटिक शॉट घेणार आहे, त्याचा प्रयत्न करतोय. त्याला कळलं का नाही काय माहिती तिथपर्यंत जाऊस्तवर. आपण अजून तांबडी घाटातच आहे, पाहूया. हा व्हिडिओ शूट करताना मी तुम्हाला सांगितलं तर सिनेमॅटिक शॉट काढणार आहे, बट ही सिनेमॅटिक शॉट नाही आहे, ही एक रील झाली आहे ॲक्च्युली. आणि जर तुम्हाला ही रील पाहायची असेल तर मी आपलं इंस्टाग्राम हँडल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता आणि ती रील पाहू शकता. छान वाटते, सुंदर. नाही तसे आम्ही घाण विचार नाही, आम्ही चांगले विचारायची लोक आहे थोडी. अक्षय सरांना घेणार आहे आज तुम्ही. चला चला, तर घाट उतरू, डायरेक्ट MIDC चहा पिऊ. चल नकील. आता जरा ऊन फील व्हायला लागले, कारण किती वाजले ते यार, ओ माय गॉड, ऑलमोस्ट 11 वाजता. 11ला 15 मिनटं कमी आहे. आता हा घाट सगळा उतरूया, मग बोलूया आता, कारण विंड नॉईजचा आवाज आहे. माझ्या मोबाईलला आणि माझ्या याच्या कॅमला एक्सटर्नल माईक चांगलं नसल्यामुळे विंड नॉईजचा आवाज येतो आहे. सो मी हा जो काही घाट सेक्शनचा पार्ट आहे ना गाईज, तो मी फास्ट फॉरवर्ड करत आहे. सो सॉरी फॉर दॅट. Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. तामिनी घाटाचा मेन पॉईंट आहे गाईस हा. इथं भरपूर लोक थांबून फोटो वगैरे काढतात, पण आपण नाही थांबणार आहे, बिकॉज आता खूप वेळ झाला आहे आणि आपल्याला तामिनी घाट उतरायचं आहे. मग आपल्याला येतं, आम्ही तुम्हाला बोललो होतो भरपूर लोक थांबून फोटो काढतात. आज आहे तो व्ह्यू, दरी आहे त्या साईडला. आता कसला झालाय तू? व्हिडिओमध्ये विंड नॉईज खूप कॅच होते, म्हणून मी आता ऑडिओ तुम्हाला एक्सटर्नली ॲड करून सांगतो. तो खड्डा एवढा भंगार होता ना गाईस, तिथं जर तुमचं लक्ष नसेल आणि तुम्ही फास्ट टर्न घेत असाल ना त्या खड्ड्याचे, म्हणजे त्या टर्निंगला, तो तुम्ही हमखास पडणार. गव्हर्नमेंटला एवढी अक्कल असली पाहिजे की तुम्ही घाटामध्ये एवढे मोठे खड्डे ठेवूच कसे शकता. सो सिरियसली डॅम, म्हणजे माझं डोकं एवढं खराब झालं होतं ना. जाऊ द्या, आपली राईड आपल्याला कंटिन्यू करायची होती, त्यामुळे मी माझं म्हणजे तेवढा राग मी सोडून आपलं राईड कंटिन्यू करायला लागलो यार. हां, इथं पण चालू आहे तसा. यू कॅन से हाय हिअर. या ठिकाणी पण एक रील शूट केली आहे गाईस. हे आपल्या तामिनी घाटातलं खूप फेमस असं स्पॉट आहे. टर्निंगला दोन्हीकडून असे डोंगर आहेत आणि त्यामधून आपण बाईक चालवत आहे. हा व्हिडिओ खूप छान आला आहे, मी नक्कीच पोस्ट करतो आहे आपली नेक्स्ट रील. तामिनी घाट हा 10 ते 15 किलोमीटर मोठा आहे आणि त्यामध्ये असे खूप सारे वळण आहेत, त्यामुळं अजून जरा वेळ लागतो. कमीत कमी अर्धा ते 1 तास लागतो. आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर आपल्या बाईकच्या स्पीडोमीटरवर 100 किलोमीटर क्लॉक झाला आहे, तेही आपल्या घरापासून ते तामिनी घाटापर्यंतचे.
आणि आता आपण सध्या MIDCच्या इथं थांबणार आहोत चहा पिण्यासाठी, कारण ताम्हिणी घाट उतरला ना गाईज खूप असा थकवा जाणवतो आणि त्यामुळे टी किंवा असं नाही का ड्रिंक्स ब्रेक किंवा काय म्हणता येईल, तुम्हाला ज्यूस प्यायचा असेल तुम्हाला प्या, पण हायड्रेटेड राहा, कारण म्हणजे डिहायड्रेट झालं ते तुम्हाला बाईक चालवता येणारच नाही म्हणा. आणि त्यातल्या त्यात जरा तुमच्या बॉडीला एनर्जी पण पाहिजे असते पुढचा प्रवास करण्यासाठी. सो आपण इथे आलेलो आहोत. हे आहे MIDC एरिया. ताम्हिणी घाट जस्ट उतरलात ना तुम्हाला हा MIDC एरिया लागेल. आणि या ठिकाणी चहा पण खूप छान भेटतो आणि ऊसाचा रसही खूप छान भेटतो. आणि आमच्यातले काही मित्र ऊसाचा रस पितात आणि काही लोक चहा पितात. तो आपण टी लवर, सो आपण नेहमीप्रमाणे चहाच पिणार आहोत. गरम व्हायला लागलं आता. ते गरम व्हायला लागले. चहा पाणीकडे थांबले मित्रांनो, ते चहा पिऊया. अजून 60 किलोमीटर प्रवास बाकी आहे, पूर्ण करू. सो टी ब्रेक झाल्यानंतर आपण परत आपल्या प्रवासाला लागलो. इथून आपण माणगावच्या ठिकाणी चाललो. सगळ्यात जास्त ट्रॅफिक माणगावमध्येच लागत असते, नेहमीचंच आहे. म्हणजे थोडंसं इथं काय म्हणतात चौक असल्यासारखं आहे आणि पोलीस वगैरे असतात, सो ट्रॅफिक मॅनेज पण होतं. बट स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे, एवढं पण तुम्हाला म्हणजे नाही का एकदमच थांबून राहण्यासारखं असं ट्रॅफिक नाही आहे. सगळ्यात मोठा टास्क असतो गाडी ट्रॅफिकमधून चालवण्याचा, कारण त्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणाहून गाडी काढता येईल त्या ठिकाणाहून गाडी काढायची असते. आता एवढे छोटे छोटे जे गॅप्स असतात त्या ठिकाणाहून आपल्याला गाडी काढायची, बट ज्या ठिकाणी गाडी बसते तिथूनच काढा. आता बघा ह्या गॅपमध्ये नव्हती बसत, मग नंतर गाडी पुढं घेतली, 4 व्हीलरवाल्याने थोडी पुढं घेतली आणि त्यानंतर मी गाडी काढली. आता मी माझा मिरर वगैरे सेट करून घेतो आणि त्यानंतर गाडी काढतो. बघा एवढा आनंद रस्त्यातून पण मी गाडी काढू शकतो. एकदा तुम्हाला तुमच्या बाईकचा अंदाज बसला ना गाईज, मग तुम्ही कुठल्याही रस्त्यात आणि कशी गाडी चालू शकता. बट एवढंच आहे की रेकलेसली चालू नका. म्हणजे हे ठीक आहे की नाही का ट्रॅफिक मनोवर करण्यासाठी तुम्ही करू शकता असं, बट मागे पुढे नेहमी लक्ष राहू द्या, कोण कुठून येईल काही सांगता येत नाही. सो इथून पुढं आपल्याला माणगावचा चौक लागतो. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्ट घेतलं की अजून 100 ते 200 मीटर गेल्यावर तुम्हाला राईट घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक म्हणजे जर रस्ता ध्यानात ठेवायचा असेल तर एक ट्रिक सांगतो. माणगावपासून आपण लेफ्ट घेतलं ना, त्यानंतर 100-200 मीटरवर गेल्यावर 3 नारळाचं झाडं असतील. त्या 3 नारळाच्या झाडांपासून तुम्हाला राईट घ्यायचे. तो राईट घेतल्यावर तुम्हाला देव्यागार, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनला जायला तुम्हाला ते रूट सोपा पडतो. गाडी चालवत असतानाची सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे या लालपरीपासून 2 हात लांबच थांबा गाईस. कधी वळेल कुठं दाबेल काही सांगता येत नाही. त्यामुळं मी आता ट्राय केलं होतं की हिला ओव्हरटेक करून जावं, पण हे समोरून हा माणूस आला त्यामुळं मला काही टाकता आली नाही. आणि एवढी कमी सांधेमध्ये मला टाकायची हिंमत होत नाही, कारण हा माणूस कधी राईट घेईल काही सांगता येत नाही. त्यामुळं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही डिस्टन्स क्लिअर ठेवा, म्हणजे एक सेफ डिस्टन्स ठेवा, म्हणजे आपणही सेफ आणि तेही सेफ. आता तुम्ही पाहत असाल की मी ह्यापुढं लालपरीला ओव्हरटेक केलेला आहे आणि यापुढं आपण जाऊया डायरेक्ट त्या 3 नारळच्या झाडाच्या चौकमध्ये. अनफॉर्च्युनेटली मला ते तुम्हाला 3 नारळचे झाडं दाखवता आले नाही, कारण खूपच ट्रॅफिक झालं होतं. ऑलमोस्ट ट्रॅफिक पोलिसनी मला थांबायला सुद्धा सांगितलं होतं, पण मी फास्टमध्ये रॉंग साईडने टाकून मग आलो या साईडला. आणि मी सांगितलं होतं ना तुम्हाला 3 नारळच्या झाडापासून तुम्हाला राईट घ्यायचा, तो हा राईट टर्न घेतलेला आहे. आता मी माझ्या मित्रांसाठी थांबतो. आय थिंक ते मागेच राहिलेत, सो इथं थांबून मी त्यांचा वेट करतो. गाईस तुम्ही खूप लकी आहात, कारण मी इथं थांबून जेव्हा मागं पाहिलं ना तिथं 3 नारळाची झाडं मला दिसली. या ठिकाणावरूनच आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. हां मित्रांनो, आता मेन दिव्यागार राहिले 10 किलोमीटर. आत्ता आपण 153 किलोमीटर क्लॉक केलं. ओडोमीटरमध्ये बघू शकतो तुम्ही. आणि इथून सगळं असं गाव एरिया चालू होतं. बघतच असताल की असे जुने घरं, म्हणजे हे जुनी तर नाही मानता येणार, पण हे कोकणात अशाच टाईपची घरं असतात, लाल विटांची घरं. खूप सुंदर असं गाव आहे. बरंच म्हणजे कोकण असं आहे ना, तुम्ही कधी तुम्ही विसरणार नाही आणि तुम्ही सारखा येता तिकडं. हा कोकणाचा परिसर करू शकतो. पुण्यापासून फक्त किती 160 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आम्ही बाईकवर कवर करतो आहे. इव्हन आम्ही 4 व्हीलरनी पण कवर केलं, पण जेवढी माझ्या बाईकवर येते ना ॲड्रेनलिन, थकवा जाणवणे, हे सगळं हे तुम्ही अनुभवलं पाहिजे असं मला वाटतं. बघा इथं आवार बघा, गाव कसं. सो आता आपण
दिव्याला एंटर करणार आहोत. थोडंसं पॅच आहे एक 2-3 किलोमीटरचा. 10 किलोमीटर दाखवते पण एवढं नाही आहे. आता किती राहिले चालायला? या ठिकाणी माझा मित्र विचारत होता का R15 चालू का. मी म्हटलं आता किती राहिलं आहे चालवण्यासाठी. 160 किलोमीटर तसंही मी कवर केलेलं आहे. सो ॲक्च्युली कसं होतं ना, R15चा ॲग्रेसिव्ह पोर्शन असल्यामुळं बरेच जण त्याला नाहीच चालवत आणि मला असं कसं सवय झाली ना, त्यामुळं काय वाटत नाही. आता आपण दिव्यागारचं मार्केटमध्ये एंटर केलेलं आहे. सो हे दिव्यागारचं मार्केट आहे. तर सगळ्या गोष्टी भेटतात. मासे वगैरे, किराणा माल वगैरे इथूनच घेऊन जातात सर्व लोक असतात इथली. अशा प्रकारे आपले 170 किलोमीटर झालेले आहेत. ऑडोमीटरमध्ये बघू शकता तुम्ही. आता आपल्याला मासे घ्यायचे. माशाची बाराही नाही कारण आपण नाही जाणार आहे. इथून आतमध्ये गेलं की सगळा माशाचा बाजार आहे. आता आपण बाजारात जाऊन मासे बघून येऊ. बोला माल पण त्यावेळेस आहे ना, तुम्ही मला 2 किलोचा एक मोठा दिलता आहे आपल्या तिथं. आपण देऊ 2 किलोचा पण आहे मोठा. तो तुम्ही ऐका ना, तो तुम्ही आम्हाला दिला होता 800 तेव्हा होता. ठीक आहे, पण कसं तेव्हा कसं मार्केट नाही आम्ही नवीन आलो. बोला आता हे 2.5 किलो आहे अशातलं भाग. मलाही माहिती आहे काय असतं काय नाही. सर ठीक तुमचं मार्जिन आहे. मी याचे फक्त आहे ना तुम्हाला 850 रुपये होते दादा. आता नाही आहे तेव्हा मार्केट पण फुल असायचं. आता मासेच नाही. नंतर आम्ही 800 850 2.5 किलोचे एवढे 1800 मासे असते ना. मासे मग मार्केट पण माहिती आहे. बांगडा मार्केटला नाही आहे पण पीस खाना तर डबल येणार असा माल आहे. तो पण फायनली दिव्यागारच्या बीचवर जाण्याच्या रोडला लागलेले आहे. फायनली म्हणता येईल आता, कारण आपण मासे घ्यायला थांबलो होतो. मासे घेऊन निघाले दिव्यागाराकडं आणि आपली रूम ऑलरेडी बुक झाली आहे. म्हणजे आपण जिथं थांबतो त्याच ठिकाणी परत थांबणार आहे. आणि आता पाहूया. इथून बीचच लय जवळ आहे. 32 किलोमीटर हरेश्वर आहे. परत अजून 30-40 किलोमीटर गाठलं तर मग मुरुड जंजिरासुद्धा आहे. तर बघू शकतो, जाऊ शकतो. सकाळी बघूया कसं होतं. आता पहिले रूमवर पोहोचू, सगळं सामान देऊ आणि तुम्हाला बीचवर कोकणाचे रोड थोडे खराब आहेत. आपण ऑलमोस्ट आपल्या रूमच्या जवळजवळ पोहोचलेलो आहे.
पाहत आहे का तो उठांग समुद्र. तिथे जायचं आहे आपल्याला, बट आत्ता नाही. पहिले आपण आपली रूमवर जाऊया. फायनली रूमच्या इथे पोहोचलो आपण. चालू आहे का? चालू आहे. लाईट चालू आहे. चालू आहे. चालू आहे. सगळं नाही करायचं. जेवण आता आम्ही 3 थाळ्या मागितले, बाकीचं सुरमई, बांगडा आणि कोळंबी थोडी फ्राय करून दे. हो तुम्ही नॉर्मली देतो अशी 2 दुसरी पद्धत पण खरपूस लागल अशी. मग ते रवा फ्राय जात. रवा नको, आपली ती नॉर्मल घे. आपले हे कोळंबी आहे ना, कांदा ती तुम्ही म्हटलं ना का दुसरी तशी मसाला टाकू. आणि ते तर ह्याला तर रसायला वेगळं आहे ना. अर्धी रस्सा द्यायची ना कोळंबी. हो 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 सर. हो. आणि रूम कोणती दिली आम्हाला? काय रूम? पहिले सेटल डाऊन होऊया.